मान्सूनपूर्व करण्यात येणाऱ्या नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्ती, साईडपट्टीची कामे, रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरुस्ती व सफाई याकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष। यामुळे महापालिकेच्या पंचवटी विभागातील आडगाव परिसरातील जत्रा नांदूर रोड, वृंदावन नगर वसाहतीत प्रत्येक पावसाळ्याप्रमाणे यावर्षीही पावसाच्या आगमनानंतर परिसरात साठणाऱ्या पाण्यामुळे वाहन चालक व पायी चालणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। केवळ काम केल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी नव्यानं खोदकाम करून टाकलेल्या चेंबर्सचा काहीच उपयोग झालेला नाही, कारण ठेकेदारानं चेंबरचं काम तर केलेलंच नाही, परंतु चांगल्या स्थितीत असलेले जुने मोठे चेंबर रस्त्याचं काम करताना बुजवून टाकण्यात आले। त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागा नसल्यानं संजय इलेक्ट्रिकल्स या दुकानामध्ये पाणी जाऊन दुकानाचं नुकसान झालं। त्यांच्या मदतीसाठी आलेले एका कार्यकर्त्याचा 1,70,000 किमतीचा मोबाईल पाण्यामध्ये पडून वाहून गेला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 10 वर्षांपासून पावसाळ्यात अशाच प्रकारे वाहणाऱ्या पाण्याचा त्रास होत आहे। स्थानिक नगरसेविका खेताडे मॅडम यांचे पती माजी नगरसेवक सुरेशजी खेताडे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देऊन संबंधित ठेकेदाराला चेंबर मोकळे करण्याच्या सूचना दिल्या व प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली। सध्या नाशिक शहरात स्मार्ट सिटी व कुंभमेळा यांच्या नावाखाली ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। याकडे नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वृंदावन नगर परिसरातील नागरिक करीत आहेत। रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलपसह कॅमेरामन मनोज भावसार, नाशिक। सामान्यमध्ये टाकलं तरी आपण तिकडे बोलतो 2 मिनिटं। कसं पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे तुमचा? सकाळी 4 वाजेपासून पुन्हा दुकान पाणी होतं का? पूर्ण पाणी गेलं तिथं। नुकसान किती झालं? भरपूर नुकसान झाले। आता फॅन बिनचा सगळा माल ओला आलेला आहे, जो